नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा विधान परिषद निवडणुकीनंतरच होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ही औपचारिकता आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा होऊ शकत नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा ही मतदातानंतरच आता होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.